आता आपण बघा टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो। उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काही गैर नाही। एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे। मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही। नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। मंत्रालयात एकनाथ शिंदेंचा समांतर सरकार सुरू। शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप। काही मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट। मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो। ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा। मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश। विकिपीडियाचा आधार घेत कमाल खानचं ट्विट केल्याची माहिती। विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस। विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे। आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला। मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं। पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका। महाराजांनी 5 मनुवाद्यांना, सनातनी मनुवाद्यांना पायाखाली दिलं पाचाड गावाजवळ, आणि त्याचा राग मनात ठेवून संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं। चर्चेत राहण्यासाठी महाराजांचा वापर करू नये। कमाल खानला औरंगजेबाच्या बाजूला झोपवावं लागेल। आमचे मुख्यमंत्री या गोष्टी सहन करणार नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। चर्चेत राहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराजांचा वापर करू नये। चर्चेत तुला राहायचं असेल मग कधी ना कधीतरी तुला औरंगजेबकडे पण पाठवण्याची चर्चा दुनिया करेल। मग कि कमाल खान था, ऐसा ऐसा बात करता था, और अभी वो औरंगजेब के बाजू में जाके सो गया है। महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत कमाल खानने देशद्रोहाचा गुन्हा करण्याचं पाप केलंय। केआरकेचा बंदोबस्त करा। अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची मागणी। केचा तात्काळ तुम्ही बंदोबस्त करावा। केआरके असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, असे जे शिवरायांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतात यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटक केली पाहिजे। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यात यावा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांची मागणी। महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत, यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा।